जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हाकाकोडा शहरातील 2 पंपावरील पेट्रोल संपलं। रात्रीपासून पेट्रोल डिझेल नाही अशा आशयाच्या पाट्या। संध्याकाळपर्यंत पेट्रोल पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता। व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने येवला शहरातील छोट्या व्यावसायिकांना फटका। चहा विक्रेत्याला घरी विटांच्या चुलीवर चहा बनवण्याची ओढ। व्यावसायिक गॅस सिलेंडर छोट्या विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका। सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांनी पेटवल्या चुली। मेनूत कपात करून चुलीवर खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात। सिलेंडरचा काळा बाजार रोखण्याकरता बुलढाणा महसूल विभागाने कसली कंबर। जिल्ह्यातील मलकापुरात हॉटेलवर धाडसत्र। 22 हॉटेलवर महसूल पथकाची धाड। 11 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। गोंदियात गॅस तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी। गोंदियात गॅसचा पुरवठा पुरेसा साठा असून पुरवठा सुरळीत। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। गोंदिया जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। बीडच्या वडवणीत वीज पुरवठा खंडित झाल्याने दरोडेखोरांची दहशत। ग्रामस्थ भयभीत, चोऱ्या झाल्या तर मी जबाबदार। महावितरण अभियंत्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। थकीत बिलापायी सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याने संताप व्यक्त। परभणीतील एलपीजी गॅस पंपावर ऑटोधारकांची लूट होत असल्याचा आरोप। ऑटो संघटनांची एकत्र येत बंदची हाक। 57 रुपये प्रति लिटरचा गॅस 8 दिवसात 42 रुपयांनी वाढल्याने ऑटोधारक आक्रमक। प्रवासी वाहतूक थांबवली। 57 रुपयाचा सिंधुदुर्गात व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ। गॅसचा पुरवठा बंद झाल्यानं कणकवलीत कमी प्रमाणात खाद्यपदार्थ बनवण्याचं काम सुरू। अनेक भट्ट्या बंद असल्याचं चित्र। मुंबईत चारकोपमध्ये सिलेंडरसाठी आजही रांग। तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी। तर पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम। कंटेनर वाहतूक, साठवण आणि आयात खर्चामुळे सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत 10 ते 16% वाढ। या महिन्यातील लग्नाचे 8 मुहूर्त असताना लग्नसराईला गॅस टंचाईचा फटका। गॅस सिलेंडर आणून द्या, केटरर्सची लग्न घरी अट। गॅस सिलेंडर मिळत नसल्याने केटररकडून ऑर्डर घेण्यास नकार। गोंदियात घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी एकाच ठिकाणी 85 ठिकाणी कारवाईत विशेष तपासणी पथकाकडून 13 घरगुती सिलेंडर जप्त। व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्याने घरगुती सिलेंडरचा काळा बाजार। यवतमाळमध्ये रजनी गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। सिलेंडरचा पुरवठा कमी असल्याने नागरिकांचे हाल। ऑनलाईन बुकिंग करूनही ओटीपी येत नसल्याने ग्राहकांचा संताप। जालन्यात पुरवठा विभागाकडून आतापर्यंत 225 ठिकाणी छापेमारी। कारवाईत 74 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। जिल्ह्यात गॅस टंचाई नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये। अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची माहिती। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास खुलं। नियंत्रण कक्षातील काम शिफ्टमध्ये सुरू। शहरातील नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कक्षाची स्थापना। रत्नागिरीत पेट्रोल डिझेल पुरवणाऱ्या इंधन कंपन्यांकडून आता इंधन खरेदी बंद। पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियंत्रित राहावा यासाठी निर्णय। पंप चालकांनी रोखीने खरेदीचे पैसे दिले तरच इंधन पुरवठा। अमरावतीच्या राजापेठमध्ये सिलेंडरसाठी रांगा। उद्या गुढीपाडवा सण आणि त्यानंतर असणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी वाढली। नागपुरातील आमदार निवास कॅन्टीनमधील गॅस पुरवठा सुरळीत। सध्या पुढील 2 दिवस पुरेल एवढा गॅस शिल्लक, मात्र आवश्यक तेवढा गॅस पुरवठा नाही। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या इंदोरी चाटला देखील सिलेंडर तुटवड्याचा फटका। सिलेंडर संपल्याने इंदोरी चाटमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर केला जातोय। नंदुरबारमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प। लग्न समारंभावर मोठा परिणाम। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे केटरिंग व्यवसायात अडचण। घरगुती व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत असताना पिंपरी चिंचवड पोलीस ॲक्शन मोडवर। घरगुती गॅसचा साठा करून किंवा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा। वेळप्रसंगी मकोका लावण्याचीही अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांचा इशारा। गॅस तुटवड्यामुळे कोल्हापूरमधील प्रसिद्ध लक्ष्मी मिसळला फटका। गॅस सिलेंडर मिळत नसल्याने 8 दिवसांपासून चुलीवर बनवली जाते मिसळ। ठाण्यात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे वागळे इस्टेट परिसरातील खाऊ गल्लीमधील अनेक दुकानं बंद। दुकानदार आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका, तर अनेक ठिकाणी चूल मांडून नाश्ता सुरू। रत्नागिरीतील शिवभोजन थाळी सेंटरवर व्यावसायिक सिलेंडर तुटवड्याचा परिणाम। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने शिवभोजन योजनेसाठी आता चुलीचा पर्याय।
गॅस तुटवड्यामुळे पंढरपूरमधील पेढा व्यापाऱ्यांवर संकट. अवघ्या 2 दिवस पुरेल एवढाच गॅस शिल्लक असल्यामुळे पेढा उत्पादन बंद होण्याच्या मार्गावर. गुढीपाडवा आणि चैत्रवारीच्या तोंडावर हा फटका बसल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण. सोलापुरात एलपीजी गॅस पंपावर गॅसचा तुटवडा. पंप बंद ठेवण्याची वेळ. गॅस तुटवड्यामुळे गॅसच्या किमती 10 ते 15 रुपयांनी वाढल्या. बुलढाण्याच्या हिवरा आश्रम गुरुकुलमध्ये गॅस टंचाईमुळे 6,000 विद्यार्थ्यांच्या चुलीवर स्वयंपाक. प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठा करण्याची मागणी. एकनाथ शिंदेंचा पक्ष. अमित शहांनी स्थापन केलेला पक्ष. संजय राऊत यांची अमित शहांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. मोदी शिंदेंच्या पक्षाचे मार्गदर्शक म्हणून शिंदेंना दिल्लीला जावं लागतं, राऊतांचा निशाणा. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री म्हणून अपयशी. त्यांनी गृह खात्याचा त्याग करावा. संगमनेरमधील 6वीच्या विद्यार्थ्यांवरील ऍसिड हल्ल्यावरून राऊतांची टीका. देवेंद्र फडणवीस सक्षम गृहमंत्री, लगेच कारवाई होते. संजय राऊतांना महिला अत्याचारावर बोलण्याचा अधिकार नाही. पाटकर फाईल्समध्ये सर्व समोर आले. नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. अहिल्यानगरमधील संगमनेरच्या वडगावपान गावातील 6वी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला. संतप्त नागरिकांचा घटनेच्या निषेधार्थ रास्तारोको, तर फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. नाशिकमध्ये अत्याचार प्रकरणात अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टनला अटक. अशोक खरासोबतचा फोटो ट्विट करत अंधारेंची चाकणकरांवर टीका. चाकणकरांनी अशा माणसाला मदत केली तर जबाबदारी कुणाची, अंधारेंचा सवाल. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार पुन्हा पत्रकार परिषद घेणार. पत्रकार परिषदेतून सर्व महत्त्वाचे पुरावे लोकांसमोर आणणार रोहित पवार यांची माहिती. बीएमसीच्या मुंबई क्लीन लीग कार्यक्रमावरून शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी. उपमहापौरांच्या आसन व्यवस्थेवरून पत्र लिहित नाराजी व्यक्त. महापौर अनुपस्थित असताना उपमहापौरांना प्रमुख स्थान न दिल्याचा अमेय घोले यांचा आरोप. शिंदे पुन्हा एकदा ठाकरे सेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार शिंदेंच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. मोदींच्या भेटीनंतर शिंदे राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची चर्चा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत मतदान करू नये. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सदस्यांसाठी व्हीप जारी. अंबादास दानवेंकडून पक्षादेश जारी. खोक्यांच्या सावलीत घेण्याचा अतुलनीय प्रयत्न. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीपूर्वी अंबादास दानवे यांचा भाजपवर ट्विट करत गंभीर आरोप. शिवसेना ठाकरे पक्षाच्या इतर सदस्यांचा त्यांना पैशाचं आमिष देत असल्याचा दानवे यांचा आरोप. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी वीर धवल जगदाळे यांना संधी. विवेक वळसे उपाध्यक्षपदी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना बंद लिफाफ्यात नावं पाठवली. भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजप खासदार निशिकांत दुबेंना सपत्नीक व्हीआयपी दर्शन दिल्याने प्रकरण. आता स्थानिक तहसीलदारांकडून स्थानिक पोलीस अधिकारी आणि देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस. अधिकची चौकशी सुरू. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. निवडून आलेल्या 4 नगरसेवकांचा पक्षाला रामराम. 6 पैकी 4 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. शहर आणि प्रभागाच्या विकासासाठी हा निर्णय. नगरसेवकांची प्रतिक्रिया. आसाम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका. काँग्रेसचे लोकसभा खासदार प्रद्युत बोरदोलोई यांच्याकडून पक्षाचा राजीनामा. बोरदोलोई यांच्याकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे राजीनामा सुपूर्द. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा. या मेळाव्याची तयारी सुरू. 80,000 लोकांसाठी आसन व्यवस्था. छत्रपती संभाजी महाराजांची 337वी पुण्यतिथी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून वडूबुद्रुकमधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन. वडूबुद्रुक येथे मोठ्या संख्येने शिवभक्त मानवंदना देण्यासाठी दाखल. 1 महिना उलटल्यानंतरही महापौर ऋतू तावडे यांचा महापौर निवासस्थानातील प्रवेश लांबणीवर. गेल्या 4 ते 5 वर्षापासून बंद असलेल्या बंगल्याच्या सजावटीसाठी कार्यकारी अभियंता विभागाकडून लवकरच निविदा काढण्यात येणार. दिल्लीच्या पालम परिसरातील एका इमारतीला भीषण आग. 7 जणांचा होरपळून मृत्यू तर काही जण जखमी. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश. अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी.